नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदांगी नयनकर्णी गप्पा बिप्पा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गप्पा बिप्पा या कार्यक्रमात आपण दर आठवड्यात आपल्या लाडक्या कलाकारांशी गप्पा मारत असतो. त्यांच्या पर्सनल लाईफला, प्रोफेशनल लाईफला अजून जवळून जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तर या आठवड्यात देखील आपण एका धाकड अभिनेत्रीशी गप्पा मारणार आहोत. ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीला लाभलेली एक ग्लॅमरस, हॉट, डॅशिंग अभिनेत्री आहे. ऑल्सो ग्लॅमरस जितकी आहे तितकीच एडव्हेंचरस देखील आहे. बाईक रायडिंग म्हणा, फॉर्म्युला 4 रेसिंग म्हणा, स्टंट रायडिंग, वन अँड ओनली स्मिता गोंदकर आज आपल्या बरोबर आहे. आणि तिच्याशी आज आपण मनापासून भरभरून गप्पा मारणार आहोत. तिच्या लाईफ मधील ज्या गोष्टी लोकांना कधी माहिती नसतील त्या देखील आपण जाणून घ्यायचा एक प्रयत्न देखील करणार आहोत. तुझं जय महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. हाऊ आर यू स्मिता? थँक्यू वेदांगी, थँक्यू सो मच. आणि सर्वात प्रथम म्हणजे जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी खूप मस्त आहे. आय एम रॉकिंग इट राईट नाउ, रिअली सुपर. अँड वी आर सो हॅपी की तू आज तुझा टाइम काढून स्टुडिओला आली आहेस. आणि सगळ्यात पहिला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तू फक्त ऍक्टर किंवा मॉडेल नाहीयेस, तर तू एक स्पोर्ट्स पर्सन देखील आहेस. सो मला सगळ्यात पहिलं तुला हेच विचारायला आवडेल की स्विमिंग म्हणा किंवा फॉर्म्युला 4 रेसिंग म्हणा, बाईक रायडिंग, बाईक स्टंट्स, असे जे वेगवेगळे चॅलेंजिंग गोष्टी तू करत असतेस, ज्याच्यामध्ये नेहमी इन्व्हॉल्ड असतेस, तर ह्याची सुरुवात नेमकी तुझ्या लाईफमध्ये कशी काय झाली? खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्या घरात जे वातावरण कसं आहे. आणि आमच्या घरी स्पोर्ट्स व एक स्पोर्ट आणि एक क्रिएटिव्ह आर्ट असणं फार गरजेचं आहे. राईट फ्रॉम आय थिंक आईच्या आजोबा म्हणजे आईची साईड जी आहे तिकडे खूप स्पोर्ट्सला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. म्हणून हे लहानपणापासून हे माझ्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलं गेलं होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ह्या 2-3 स्पोर्ट्स बद्दल जे काय तू बोलली आहेस त्याच्यामध्ये मी ऍड करीन, स्विमिंग व्यतिरिक्त, बाईक रायडिंग या गोष्टी व्यतिरिक्त मी नॅशनल ज्युडो प्लेअर आहे. नॅशनल महाराष्ट्रासाठी खेळत होते. नंतर कयाकिंग मध्ये मी 7 वर्ष महाराष्ट्राची टीम कॅप्टन होते. रोईंग स्टेट लेवल खेळली आहे. तर बऱ्याच, तेवढंच नव्हे तर मल्लखांब, फिगर स्केटिंग, डर्ट बायसिकल रेसिंग, या सगळ्या गोष्टींमध्ये मी कुठे ना कुठे मेडल्स वगैरे जिंकले. तर स्पोर्ट्स हॅज बीन, ते माझ्या पाठीशी म्हणजे नेहमीच आहे. आणि आय थिंक मी हे सगळं जे क्रेडिट आहे ते मी माझ्या आईला देईन नक्कीच. तिच्याशिवाय किंवा ते जर तिने मला स्पोर्ट्सचं इम्पॉर्टन्स मला शिकवलं नसतं तर मी एवढी धाडसी झालीच नसते. ऍब्सोल्युटली. आणि जसं तू सांगितलं, तुझ्या फॅमिलीमध्ये स्पोर्ट्सचा जीन असल्यामुळे कुठे ना कुठे तू स्कूल डेज पासून स्पोर्ट्समध्ये इतकी इंटरेस्टेड होती. आणि मला ह्याच्यावरून एक तुला विचारायचं वाटेल की असा कुठला स्पोर्ट आहे का जो स्मिताने आजपर्यंत ट्राय नाही केलाय बट तिला करायला आवडेल? मी स्काय डायव्हिंग सुद्धा केलंय, फक्त बंजी जम्पिंग केलेलं नाहीये. त्याविषयी मला करायची तेवढी इच्छा नाहीये. मला फार असं वाटतं की नको, झटका वगैरे बसेल, मॅन विल, दॅट इज द ओनली फिअर आय हॅव की नको असं वाटतंय. पण आय थिंक अपार्ट फ्रॉम दॅट बऱ्याच गोष्टी ट्राय केल्यात. आणि जे काही नवीन माझ्या समोर येईल ते नक्कीच मला ट्राय करायचं असतं आणि मला शिकायचं असतं. तर आय एम ओपन फॉर ऑल स्पोर्ट्स. म्हणजे मला अजून असं म्हणायचं की बऱ्याच काही गोष्टी असतील, आता लगेच काही आठवत नाहीये, पण माझ्या समोर किंवा माझ्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये जे काही येईल ते मी सगळं करून बघते. आणि तू तुझ्या स्पोर्ट्स बद्दल तर आम्हाला सांगितलंच आहेस, बट त्याचबरोबर जर स्मिता गोंदकर असं म्हटलं तर पप्पी दे पारूला हे गाणं डोळ्यासमोर न येणं इट इज इम्पॉसिबल. आणि या गाण्यामध्ये तुझा नऊवारी लुक म्हणा किंवा तुझं बिकिन लुक म्हणा, एक जी एक मस्त ब्युटिफुल इंडियन आणि महाराष्ट्रीयन मुलगी असते तसाही लुक मिळाला, प्लस एक ग्लॅमरस हॉट डॅशिंग मुलीचाही लुक मिळाला. सो तुझं हे जेव्हा गाण्याचं शूट होत होतं तेव्हा काही धमाल मस्ती अशी तेव्हाची काही तुला आठवते का, विच कॅन बी लाईक नो, जी तुझ्यासाठी आज खूप मेमोरेबल आहे? स्पेशली जेव्हा बीचवर तुम्ही शूट करतायत, केस सतत उडत असतील वगैरे, कसं मॅनेज केलं तुम्ही त्यावेळेला? खरं खूप कमी टाइम फ्रेम मध्ये आम्हाला ते गाणं शूट करायचं होतं. आणि ऑफकोर्स त्या गाण्यामध्ये सगळ्या लुक्स आहेत. आणि मला असं वाटतं की स्त्री ही सगळी म्हणजे शी कॅन बी अन ऑलराऊंडर. आणि जेवढं आपण मराठमोळा लुक कॅरी ऑफ करतो तसंच एका एकदम वेस्टर्न लुक कॅरी करणं सुद्धा इट्स ओके. आणि आय एम व्हेरी वर्सटाईल मला असं वाटतं. बीचवरची धमाल म्हणजे एवढ्या कमी टाइम फ्रेम मध्ये आम्ही ते शूट करत होतो की दुसरी धमाल करायला काही वेळ नव्हती, कारण इट वॉज सो हॉट, ऊन खूप होतं, या सगळ्या गोष्टी होत्याच. पण हा, मला एक किस्सा सांगायला आवडेल. बिकिनी मधला जो शूट होता तेव्हा आम्हाला वेळ फार कमी होता, सनडाऊन होत होतं, तेवढ्यामध्ये शूट करायचं होतं. आणि 2-3 शॉट्स आम्हाला घ्यायचे होते, जास्त काही घ्यायचं नव्हतं.
पण मी आपली अशी मस्त मला तर मागे कोण आहेत काही माहित नाही, कारण पटकन गेले, ते रोप काढला, म्हटलं चला चला, टॉवेल काढला, म्हटलं चला शॉट घ्यायचा पटकन, आणि मी मस्त कॉन्फिडेंटली अशी मस्त अशी चालत आली आहे त्याच्यामध्ये, आणि आय हॅड नो क्लू की मागे डान्सर्स आहेत. आणि म्हणजे युजली असं होतं ना, कॉन्शियस व्हायला होतं की लगेचच मागे कोणतरी आहे आणि तुम्ही असे कमी कपडे घातलात वगैरे, पण आय हॅड नो क्लू. दॅट्स वाय आय थिंक आय पुल्ड इट ऑफ ऑल्सो व्हेरी इझिली. तर त्या कॉन्फिडन्सने मी आपली मस्त चालत वगैरे आले आणि एन्जॉय केलं होतं. पण वेळ फार कमी होता आणि आम्ही 2-3च शॉट घेतले होते. तेही नक्की नव्हतं की ते घालायचेत का नाही घालायचेत, कारण गाण्यामध्ये, ते पण या धाटणीच्या गाण्यामध्ये असं काही घालणं, तर ते स्टँड बाय म्हणून शॉर्ट्स घेतले होते. पण मी त्यांना म्हटलं होतं की मी आधी बघीन, कुठेही काही वल्गर वाटलं किंवा काही अनकम्फर्टेबल असं वाटलं तर आपण नको घालायला. तर पण नाही, देवं लाईक नाही नाही, अगदी छान, असं कुठेच वल्गर नाही वाटत आहे किंवा काही नाही. लुक, आय थिंक स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्याने, स्विमिंग असल्याने, आय थिंक आय कॅरीड इट ऑफ वेल. आणि अमेरिकेत असताना ऑफकोर्स सगळ्याच मुली आम्ही, म्हणजे वी यूज्ड टू वेअर बिकिनी, सो इट वॉज व्हेरी कॉमन. तर माझ्यासाठी माझ्या नजरेला असं काही वाटलं नव्हतं, आणि ते एव्हरीबडी वॉज सेइंग की नाही ऍब्सोल्युटली. दिस इज. आणि आता जसं तू अमेरिकाचा उल्लेख केलाच आहेस, तू क्रूज लाईनरवर तिकडे बाहेर होतीस, काम केलंयस तिकडे, आणि म्हणजे ऍज अ ऍक्ट्रेस वी नो यू व्हेरी वेल, तू मॉडेल आहेस, बट त्याचबरोबर तू स्पोर्ट्स ऍडव्हेंचर सकट तू क्रूज लाईनिंग मध्ये पण होतीस. तर तिकडचा तुझा जो अनुभव होता तो कसा होता, आणि व्हॉट इज द थिंग दॅट यू मिस द मोस्ट त्या टाइमला, म्हणजे क्रूज लाईनरचं काय तू मिस करते? मी सगळंच मिस करते, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि आपल्याकडे म्हणजे प्रोफेशनली मी जेव्हा कॉलेजमध्ये जाऊन या गोष्टी स्टार्ट केल्या किंवा करायच्या होत्या, पण प्रूव्हिंग युअर सेल्फ, की सिरियसली जर मला कोणी घ्यायचं असेल तर मला प्रोफेशनली स्वतःला प्रूव्ह करणं फार गरजेचं होतं. तर स्पोर्ट्समध्ये मी प्रूव्ह करतच होते, पण तरी प्रोफेशनली काहीतरी करायला पाहिजे असं म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट शिकले. आणि ते शिकल्यानंतर मला, म्हणजे माझं क्लिअर होतं, एम वॉज व्हेरी क्लिअर की आय वॉन्ट टू गो ऑन अ क्रूज लाईन. हे माझ्या सेकंड इयर पासून, ऑफकोर्स आधी बरंच काही, मला पायलट व्हायचं होतं आणि मला ट्रक ड्रायव्हर इन ऑस्ट्रेलिया, माझे अम्बिशन्स फार वियर्ड होते, म्हणजे नॉर्मल मुलींसारखे नव्हतेच. मला काहीतरी मुलांसारखे सगळं काही करायचं होतं. तेव्हा मी एअरफोर्सही ट्राय केलं, बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. त्याच्यानंतर एक ठरलं होतं की आय वॉन्ट टू ट्रॅव्हल द वर्ल्ड, आणि मला क्रूज लाईन वरच जायचंय. हे माझ्या सेकंड इयर मध्ये हा विषय एकदम क्लिअर होता, आणि त्याच्यासाठी मी खूप धडपड केली होती राईट फ्रॉम, कारण मला अनुभव किंवा एक्सपिरियन्स गोळा करण्यामध्ये खूप वेळ वाया घालवायचा नव्हता. तर आय वॉन्टेड टू गेट अ जॉब इमिजिएटली, म्हणजे शिक्षण संपले की चला आपल्याला नोकरी लागली पाहिजे. आणि मी एकुलती एक मुलगी आहे घरामध्ये, माझे सगळे भावंड किंवा कझन्स मुलं आहेत, आणि ते पण सगळ्यात लहान आहे. तर माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं की एकतर मुलगी, घरात कोणी मुलींनी तेव्हा काम केलं नव्हतं, की एकतर मुलगी, ते पण सगळ्यात लहान, आणि ते पण तिला जॉब करायचंय कुठे, तर अमेरिकेत जाऊन करायचंय. तर या सगळ्या गोष्टी फार चॅलेंजिंग होत्या माझ्यासाठी. आणि आय थिंक प्रूव्हिंग माय सेल्फ प्रोफेशनली माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. म्हणजे माझ्या पेरेंट्सनी पण मला सिरियसली घेतलं पाहिजे ना. तर आय थिंक ते झालं, ते व्यवस्थित खूप छान पार पडलं. आणि ऑफिसर होते मी क्रूज लाईन वरती, आणि आय वॉज अ वाईन कोनोसर. मी 300 FMB स्टाफला ट्रेन करत होते. तर मी 55 देशातल्या वेगळ्या वेगळ्या स्टाफला त्यांचे अंडरस्टँडिंग, त्यांचे कल्चर्स, हा सगळा विचार करून मला त्यांना शिकवावं लागायचं. तर आय वॉज ट्रेनिंग. आणि त्याच्यानंतर ऑफिसरच्या पोस्टवर होते. तर ओव्हरऑल खूप छान ग्रोथ होती. मी 2.5-3 वर्ष तिकडे होते. खूप छान ग्रोथ होती, आणि मी सगळंच मिस करते. काही ना काही कारणाने परत मी ऍक्च्युली सुट्टीवर आले होते, आणि मग काही ना काही कारणाने परत जाऊ शकले नाही, त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण मी खूप मिस करते मला. पण आता ठीक आहे, म्हणजे नाव आय एम डुईंग गुड हिअर. पण मला जर आता परत जर चान्स मिळाला तर मला त्याच क्रूज लाईन वरती गेस्ट म्हणून जायला नक्कीच आवडेल. इट विल बी सो नॉस्टॅल्जिक माझ्यासाठी. तर सगळ्याच गोष्टी मिस करते. ते मोठं, स्पेशली आमचा जो क्रूज शिप होता तो इतका ह्यूज होता. 13 मजल्यांची ती क्रूज शिप होती, आणि समुद्र, म्हणजे चारीकडनं बघितल्यावर समुद्र. आणि मला पाणी, आता तर आय थिंक अर्ध्या महाराष्ट्राला, काय निम्म्या पूर्ण महाराष्ट्राला माहित असेल की मला पाणी खूप आवडतं. आणि ही सगळीकडनं समुद्र. तर इट वॉज सो, म्हणजे मी खरंच वाट बघते की कधी परत मी अशी क्रूज शिपवर जाईन आणि परत ते मोमेंट्स चेरिश करीन. तिकडचं काम असो, तिकडे ज्या प्रेशरमध्ये आम्ही काम करायचो तेही असो, त्याची सवय लागली होती.
नक्कीच. ह्याच्यामुळे तू कुठे ना कुठे एक मेमरी लेन मध्ये तू आता गेली आणि आम्हालाही तिथे घेऊन गेली. हो. आणि ऍक्च्युली इट फेल्ट सो ब्युटिफुल. इट वॉज ब्युटिफुल अँड नॉट जस्ट दॅट, वेगळ्या वेगळ्या देशांमधले माझे काही फ्रेंड्स झाले तेव्हा, आणि जे अजूनही आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. आणि मागच्या वर्षी मला काही वेळ मिळाला होता, तर मी प्रत्येकाच्या देशात, सगळेजण आपापल्या देशात परत गेलेत, तर प्रत्येकाच्या देशात, क्रोएशिया असेल, ऑस्ट्रिया असेल, ऍम्स्टरडॅम असेल, आम्ही लिटरली भेटलोत. आणि मे बी इट्स फॉर वन डे, मे बी इट्स फॉर वन डिनर, पण ही भेट झाली बऱ्याच वर्षांनंतर, तर इट वॉज रिअली नाईस. आय नो. आणि तू जसं सांगत होती की यू आर द फर्स्ट पर्सन तुझ्या फॅमिलीमध्ये जी बाहेर कामाला गेली, म्हणजे तुझ्या घरी आय थिंक फॅमिली बिझनेस असल्यामुळे इव्हन तुझा भाऊ पण घरामध्येच होता, बट तू एक धाडसी पाऊल घेतलं. तुझ्या मॉम डॅडनी तेव्हा तुला सपोर्ट डेफिनेटली केलं, बट कसं फील झालं, म्हणजे घरातल्यांच्या सावलीच्या बाहेर निघून आपण काहीतरी स्वतःचं करतोय, तर इन शॉर्ट तुला कसं त्या वेळेला फिलिंग होती की घराहून दूर चाललोय पहिल्यांदा? ऍक्च्युली मला लहानपणापासून, म्हणजे राईट फ्रॉम आय रिमेंबर कॉलेज, म्हणजे ज्युनियर कॉलेज पासूनच मला फार असं इंडिपेंडेंट व्हायचं होतं. म्हणजे खूप प्रोटेक्टिव्ह बॅकग्राऊंड आणि फॅमिलीमधनं मी येते, पण सगळे छोटी छोटी कामं करायला पण आमच्याकडे गडी माणसं असायची. तर पण मला सगळं स्वतःला करायचं होतं, आणि कुठेतरी आय थिंक इंडिपेंडेंट होणं किंवा मला माझं करू द्या, ह्या गोष्टी आधीपासूनच होत्या. तर मी वॉज वेटिंग फॉर अन ऑपॉर्च्युनिटी, की कधी मला असा चान्स मिळतोय की मी स्वतः राहीन, स्वतः कपडे काय धुवायचे का काय इस्त्री करायचं आहे, किंवा स्वतः बिल्स भरायचे, ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून होत्या कुठेतरी. आय थिंक पहिल्यांदा मी बाहेर पडले आमच्या कॉलेजमध्ये असताना, थर्ड इयरला, ट्रेनिंगच्या मुळे. आमच्या कॉलेजमध्ये 6 महिन्याचं ट्रेनिंग असतं, त्याच्यासाठी म्हणून मी पहिल्यांदा बाहेर पडले. आणि माझी आई वडील बरोबर आले होते, आईनी छान किचन वगैरे सगळं आवरून लावून दिलं होतं मला. त्याच्यानंतर बाहेर पडणं, इट वॉज नॉट इझी. आय थिंक माझ्या मी कुठेतरी थोडंसं श्रेय मला देईन, की मला एक माहित होतं की मी जे काय करत होते माझ्या आई वडिलांना माझ्या कॉन्फिडन्स मध्ये घेऊन, किंवा मी इतकी ओपन आहे त्यांच्या बरोबर, की मोठ्या मोठ्या चुका पण जरी केल्या किंवा ब्लंडर तरी केला, तर मी समोर येऊन बसवायचे, म्हणजे ओ माय, मी हे केलं ना, व्हॉट डू आय डू. तर एक कुठेतरी तो विश्वास जो आहे, तो इतका छान बॉन्ड आणि विश्वास इतका छान झाला होता आमच्यामध्ये, जे बऱ्याच वेळा त्या वयामध्ये होत नाही. आपल्याला एक वेळ लागतो एक ट्युनिंग जमवायला, पण आय थिंक मी लहानपणापासून खूप वोकल आहे, आणि त्याच्यामुळे खूप छान एक बॉन्ड झाला होता, ज्याच्यामुळे कुठेतरी माझ्या आई वडिलांनाही विश्वास होता की बाबा हिला काही म्हणजे तिला कुठलाही त्रास होत असेल तर ही सहन करणार नाही, ती लगेच निघून येणार. आणि त्याच एका अटीवरती माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली होती की कॉन्ट्रॅक्ट जरी असेल तर मी त्यांना सांगितलं होतं काहीही कंपल्शन नाहीये मला तिकडे राहायला. ज्या दिवशी मी म्हणेन की नाही मला इकडे काम करायचं नाहीये, दुसऱ्या दिवशी ते मला तिकीट देतील. पण जर मी त्यांना 1 महिन्याचा जर टाइम दिला तर ते मला तिकीट देतील. तर वडिलांनी सरळ सांगितलं की नाही, ज्या दिवशी तुला कुठलीही गोष्ट डिस्कम्फर्ट की अनकम्फर्टेबल करत असेल तुझ्या जॉब एन्व्हायरमेंट मध्ये, काहीतरी मला नाही आवडत आहे, जर तुझ्या डोक्यात असा थोडासा जरी विचार आला की त्या क्षणी ते जॉब सोडायचं आणि परत यायचं. तर त्या अटीवरती मी गेले होते आणि खूप छान पहिला कॉन्ट्रॅक्ट एवढे छान एवढे आनंदात आले होते ते बघून. मग मी एका पाठोपाठ आय थिंक 5 कॉन्ट्रॅक्ट केले त्यांच्या बरोबर. सो आय थिंक इट वेंट व्हेरी वेल फॉर मी. वन ब्युटिफुल जर्नी डेफिनेटली. आणि आपल्याला स्मिताबरोबर अजून गप्पा मारायच्या आहेत, बट सध्या गप्पा बिप्पामध्ये वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. नमस्कार, मी वेदांगी नयनकर्णिक पुन्हा एकदा स्वागत करते गप्पा बिप्पा या आपल्या फेवरेट शो मध्ये. आणि आपल्याबरोबर आज गप्पा मारण्यासाठी आहे स्मिता गोंदकर आपल्या स्टुडिओमध्ये. स्मिता, तू तुझा जो प्रवास आहे आम्हाला सांगत होतीस, तर त्यामध्ये जो सगळ्यात इंटरेस्टिंग प्रवास जो आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचा आहे की नेमकं स्मिताची जी जर्नी आहे, क्रूज लाइनर पासून स्पोर्ट्स मध्ये तू होतीस, त्यानंतर आता अभिनेत्री बनण्याकडे तुझी जी वाटचाल होती ती कशी काय झाली, आणि आज स्मिता जी आहे ऑलराऊंडर आहे, बट वी वॉन्ट टू नो की अभिनेत्री बनण्याचं तिचं पाऊल जे आहे ते तिने कसं घेतलं. जेव्हा आपण
साधारणपणे 11वीत वगैरे जातो किंवा बाहेर जरा कॉलेजमध्ये पडतो, तर तेव्हा आपल्याला जो इम्पॉर्टन्स थोडा मिळतो, तेव्हा असं वाटायला लागतं की आपण बहुतेक दिसायला जरा ठीकठाक आहोत. आणि मग प्रत्येका मुलीला वाटतं की आपण स्क्रीनवरती कधीतरी दिसलं पाहिजे, असं हे सगळ्यांच्या मनात असतंच, कोणी सांगत नाही. आणि मीही काही कुणाला बोलले नव्हते. फॅशन शोज वगैरे करत होते, पण ॲज आय सेड आधी बोलल्यासारखं मला प्रोफेशनली स्वतःला प्रूव्ह करणं फार गरजेचं होतं. माझ्या आई वडिलांनी पण हे असल्या काही गोष्टींना सिरियसली घेतलंच नसतं, हसले असते माझ्यावरती. तर ते केल्यानंतर ऑब्व्हियसली प्रोफेशनली मी स्वतःला प्रूव्ह केल्यानंतर चांगलं चालू असताना आय रिमेंबर माझ्या एका मैत्रिणी मला न सांगता एका रियालिटी शो, ऍक्टिंग संदर्भातली एक रियालिटी शो चालू होती, त्याच्यामध्ये माझं नाव एनरोल केलं आणि ती बळच मला ती घेऊन गेली. मला माहितीही नव्हतं की तिकडे जाऊन काय ऍक्टिंग करायचंय, परफॉर्म करायचंय. मला वाटलं काहीतरी ब्युटी कॉन्टेस्ट आहे वगैरे. कोइन्सिडेंटली मी तिकडे गेले, तिकडे छान माझं परफॉर्मन्स चांगला होता आणि मी टॉप पर्यंत गेले. वेळेस मी तिला सांगितलं होतं की मला या काय शो मध्ये पहिल्या राऊंड मध्ये मला आउट व्हायचंय, तू तिकडे बस, माझी जागा पकड, मला शो बघायचंय, कारण मला अमेरिकेला परत जायचं होतं. पण मी त्या शो मध्ये शेवटपर्यंत गेले, टू माय सरप्राईज. मीही सरप्राईज होते. त्याच्यानंतर कुठेतरी ना पहिल्यांदा मी स्टेजवरती तो एक सीन इनॅक्ट केला होता आणि तिकडे मला असं वा छान वाटलं होतं. एवढ्या ऑडियन्स समोर मी एक सीन केला आणि मला ते भारी वाटलं. म्हणून पहिल्यांदा मी ते ऍक्टिंगचा मला तो फ्लेवर मी चखला होता असं म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर खूप कॉल्स यायचे. हिंदी, तेव्हा हिंदी शो होता तो, हिंदी टेलिव्हिजनच्या चॅनलकडनं खूप कॉल्स यायचे. तर मी ऑडिशनला जायची आणि सुट्टीवर आले होते त्या काळामध्ये. तर मी असं सांगितलं होतं की 3 महिने हे ट्राय करीन, जर काही मिळालं काम तर आय विल कंटिन्यू, नाहीतर मग मी परत माझ्या जॉबवर जाईन. आणि मी एक्सटेंडेड वेकेशनवरती होते. तर ते 3 महिन्यामध्ये मला काम मिळू लागलं. खूप एपिसोडिक कामं केली आणि ऍड फिल्म्स खूप केल्या, टेलिव्हिजन, हिंदी टेलिव्हिजनवरती एपिसोडिक कामं केली आणि आय वॉज एनरिचिंग मायसेल्फ. आणि कुठेतरी आय थिंक दॅट इज हाऊ त्या कारणाने, त्या मैत्रिणीमुळे आणि त्या शोमुळे मी या इंडस्ट्रीकडे वळले. आणि माझं जे एक जुनं स्वप्न होतं शाळेत किंवा त्या कॉलेजमध्ये 11वीमध्ये पाहिलेलं ते पूर्ण होत होतं. आणि आता ऑब्व्हियसली फॅमिलीची सपोर्ट होती, कारण त्यांना माहित होतं हा ती नुसती ऍक्टिंग नाही, ती स्वतः पण तिने प्रूव्ह केलंय स्वतःला प्रोफेशनली ऑल्सो. तर कुठेतरी मी मग इकडे जास्त कॉन्फिडन्सनी वावरू शकले. ऍब्सोल्युटली. आणि तुझा जो बिग बॉसचा देखील प्रवास होता तो पण सुपर मेमोरेबल होता. लाईक तू फायनल्स पर्यंत पोहोचलेली. आय वॉज पर्सनली रुटिंग फॉर यू. अँड आणि तुझा जो प्रवास ऑब्व्हियसली बघायला खूप छान झाला. पण त्यानंतर आता जो आपण सीझन 3 बद्दल बघतो, सो तुला माहितीये बिग बॉस साठी एक स्पेसिफिक कॅरेक्टर्स असतात, काही वेगवेगळे स्पेशल पर्सन असतात ज्यांची पर्सनॅलिटी अशी आहे जी लोकांना बघायला जास्ती आवडेल. सो तुझ्या नजरेत तू मला आता सांगणार आहेस मराठी इंडस्ट्रीमधले असे 3 नावं जे बिग बॉस सीझन 3 मध्ये त्यांनी जायला हवं, आणि त्यांचं रिझन पण देशील की वाय तू या पर्टिक्युलर पर्सनला सिलेक्ट केलेलं आहे. मला पहिलं नाव कुणाचं मला जर आठवत म्हणजे आता डोक्यात येत असेल तर ते म्हणजे आपले लाडके आनंद इंगळे. कारण ही खरं तर ते बिग बॉस ते नाही आहेत त्या फॉर्मॅट. म्हणजे ते म्हणतात की नाही मला तर अजिबात जायचं नाहीये वगैरे असं त्यांचं. तर ही इज नॉट, म्हणजे स्वतःहून खूप विलिंग नाही आहेत, पण ते इतके एंटरटेनिंग आहेत. आणि जेव्हा एखादा माणूस जो एकदम अँटी असतो ना एखाद्या ह्याच्यासाठी, नाही मला नाही करायचं हे, आणि जर त्या माणसाला तिकडे नेलं तर काय होईल धमाल, ते मला बघायला नक्की आवडेल. आणि अजून काही नावं जर घ्यायची असतील तर मला सिद्धार्थ जाधवला तिकडे बघायला आवडेल. तो इतका एनर्जेटिक आहे आणि तो इकडून तिकडे नुसतं उड्याच मारत असतो आणि तो इतका एंटरटेनिंग आहे. तर आय थिंक सिद्धार्थ जाधव पण खूप एंटरटेनिंग फॅक्टर असू शकतो म्हणजे बिग बॉस मध्ये. आणि तिसरं नाव जर घ्यायचं असेल, जे मी नेहमी घेते, मला हर्षदाताईंना परत बघायला आवडेल. कारण हो का नवीन नाव घेऊ? नवीन समान जे अजूनपर्यंत गेले नाही आहेत बिग बॉस मध्ये. वा वा वा. कुणाला? तुझ्याच फ्रेंडला तू मे बी यू नो युअर फ्रेंड्स व्हेरी वेल, जवळून ओळखते, त्यांच्यामधलं काही स्पेसिफिक असे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील जे प्रेक्षकांना बघायला आवडतील? तसे तर ऑल माय फ्रेंड्स आर व्हेरी, म्हणजे बिग बॉस मध्ये सगळे बऱ्याच वेळा अतरंगी लोकांना ते घालतात इन डिफरंट वेज. मीही अतरंगीच आहे एका डिफरंट वे मध्ये, तर डेफिनेटली येस. पण माझ्या फ्रेंड्स पैकी मला तर सिद्धू आठवतोय, म्हणजे I remember him as well. पुष्कर श्रोत्री also would be very nice. I think पुष्कर श्रोत्रीची स्पॉन्टेनिटी आणि त्यालाही बोलायला खूप आवडतं. आणि आय थिंक पुष्कर श्रोत्री पण खूप एंटरटेनिंग असेल बिग बॉसच्या शो मध्ये. डेफिनेटली मला बघायला आवडेल.
क्या बात आहे. आता तू जी लिस्ट सजेस्ट केलेली आहे ती मेकर्सची लिस्ट घेतायत की नाही हे तर आपल्याला वेळच सांगेल. बट आता सध्या वेळ झाली पुढच्या प्रश्नाची आणि आय कॅन सी यू लुकिंग व्हेरी व्हेरी गॉर्जियस टुडे आणि तू फिट आहेस. ऑब्व्हियसली वी नो इट. तुझे पिक्चर्स इंस्टाग्राम, आय स्टॉक युअर इंस्टाग्राम. Thank you. आर सुपर गॉर्जियस अँड आय वुड लव्ह टू नो इट पर्सनली फॉर मी अँड फॉर द व्ह्युअर्स ऑल्सो की तुझ्या फिटनेसचा नेमका फंडा काय आहे. हाऊ डू यू मेंटेन युअर सेल्फ. खरं सांगू का, लहानपणापासून जे आईने असं चला चला ही प्रॅक्टिस, चला चला ती प्रॅक्टिस असं करून एवढ्या स्पोर्ट्स मी खेळले त्या ह्याच्यामुळे. आणि जे तेव्हा लहानपणी केलेलं जे व्यायाम आहे, व्यायाम 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 मला येते. जे आहे, आय रिमेंबर मी एका दिवसभरात 8 तास आमची प्रॅक्टिस असायची ब्रेक मध्ये. तर यू कॅन म्हणजे तुम्ही विचार करू शकता, फक्त खायचं, अर्धा एक तास झोपायचं, प्रॅक्टिस करायची, खायचं झोप, म्हणजे प्रॅक्टिस झाली की खायचं पडायचं, असं मी दिवसातून 8 तास ऑन प्रॅक्टिस करायची. तर तेव्हा जो घडलेला माझ्या अंगावरती जो एक्सरसाइज व्यायाम आहे तो मला आजही खूप सपोर्ट करतो. आता मला जास्त करावं लागत नाही, थोड्या एक्सरसाइज किंवा योगा. येस, मला योगा करायला खरंच आवडतं. योगाची आवड पण मला आयुष्यात खूप उशिरा लागली. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की योगा कर वगैरे, तेव्हा नाही 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 आपलं दुसरं आपलं आखाडी व्यायाम वगैरे या सगळ्या गोष्टी खूप करायची. पण आता सुद्धा आखाडी व्यायाम मला खूप आवडतं. मला ते जिम मध्ये वेट्स उचलून वगैरे या गोष्टी आवडत नाहीत. पण योगा इज समथिंग दॅट सगळ्यांनी करायला हवं. वडील गेल्यानंतर का होईना पण खूप उशिरा मला योगाचं इम्पॉर्टन्स जाणवलेलं आहे आणि मी ते अनुभवतीये. तर सध्या जास्त काही करत नाही, पण हा योगा वगैरे अधूनमधून आणि मेडिटेशन मध्ये खूप जास्त मी रुजलेली आहे. तर मला असं वाटतं मेडिटेशन हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यात तुम्ही कुठल्या पद्धतीचं करू शकता ते तुम्ही स्वतःसाठी एक शोध लावायलाच पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि अजून एक प्रश्न तुला असा विचारायचा होता की कॉमेडी बिमेडी मध्ये तू सध्या अँकरिंग करते आहेस. सो जेव्हा तू पहिल्या एपिसोडसाठी स्टेजवर गेली होतीस तो तेव्हा तिकडची काही गंमत जमत तुला आठवते का. मे बी तू फंबल केलं असशील किंवा तुला आठवत नसेल काही, किंवा बोलता बोलता आपण आपलं तू जसं व्यायाम बोलताना तुझं फंबल झालं. सो असं काही टंग ट्विस्टर किंवा अशी काही धमाल मस्ती झाली. नक्कीच नक्कीच. मी पहिल्यांदा मग थिंकिंग लँग्वेज वेगळे असल्याने आता तरी बऱ्यापैकी मी मराठी बोलते, आय थिंक सो. इनफॅक्ट तू इंग्लिश मध्ये बोलत होतीस, तुला सांगणार होते अगं मराठीत बोल. तर जे बिग बॉस मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, मला तेवढं एवढ्या कम्फर्टेबली मी बोलू शकत नाही. त्याचं कारणही असं होतं की माझ्या घरात आमच्याकडे म्हणजे कर्नाटकचे माझी आई वहिनी सगळेच कर्नाटकचे, तर आमचं व्याकरण जे म्हणजे साऊथचं व्याकरण वापरलं जातं म्हणून तेवढ्या कम्फर्टेबली मी बोलत नव्हते. पण येस, कॉमेडी बिमेडी मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेले खूप टेन्शन होतं, कारण पहिल्यांदाच अँकरिंग करत होते. इंग्लिश असतं तर मला काहीच वाटलं नसतं. मी स्पॉन्टेनियसली काही बडबडून काही करून मी सगळंच, इट वुड हॅव बीन मच इझियर. पण मराठीत असल्याने त्याचं दडपण खूप होतं आणि कलाकार सगळे तगडीचे कलाकार आहेत आणि त्यांना मॅच करणं, त्यांच्या परफॉर्मन्सला ऍटलीस्ट आपण जे बोलतोय ते त्यांना त्या शो साठी मॅच होणं ते गरजेचं होतं. तेवढंच नव्हे, आमचे राकेश सावंत, आमचे जे सर राकेश सारंग सर आहेत, ही इज अन अमेझिंग पर्सन. सारंग सर इतके म्हणजे इतकं सांभाळून घेतलं त्यांनी मला. कोणी असतं तर पहिल्या ह्याच्यामध्ये हा त्यांनी पहिल्या दिवशी नाही 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 त्याला फंबल येते तिथे चला चला दुसरं कोणतरी घेऊ, पण नाही, त्यांनी मला वेळ दिला तो अकॉमोडेट व्हायला. मला तो वेळ दिला की मी तिकडे सगळ्यांबरोबर ऍडजस्ट होऊन ही गेव मी अन ऑपॉर्च्युनिटी फॉर शुअर. तर सारंग सर, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला म्हणजे यू लेट मी कंटिन्यू याच्यामध्ये, त्याच्यासाठी खरंच आय एम रिअली हॅपी. आणि सगळेजण, प्रत्येक कलाकार तिकडे इतके सपोर्टिव्ह आहेत. कॉमेडी बिमेडीचे सगळे प्रोड्युसर्स आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. ऍब्सोल्युटली. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न असं तुला विचारायचा आहे की म्हणजे तू सगळ्या ह्याच्यात ऑलरेडी अव्वल आहे, म्हणजे ऍक्टिंग म्हणा, मॉडेल म्हणा किंवा स्पोर्ट्स मध्ये असेल, सगळ्या ह्याच्यात तुला सगळं काही येतं आणि असं अजून इव्हन आता अँकरिंग देखील. सो असं एक कुठलं स्वप्न आहे का स्मिताचं जे तिला पूर्ण करायचं आहे, की अजून एक गोष्ट यू वॉन्ट वन मोर फेदर इन युअर हार्ट, असं काही आहे? वन मोर नाही, आय वॉन्ट अ लॉट ऑफ फेदर्स इन माय हॅट. मला असं वाटतं की अजून मी काही केलेलं नाही, मला अजून खूप काही करायचंय. तर आणि जे काय करतेय, बायकिंग असो हे असो, बऱ्याच वेळा असंही होतं की आपण एवढ्या गोष्टी करतोय, पण आय हॅव ऑलवेज प्रूव्ड माय सेल्फ. ते रेसिंग असो, तिकडे असं नाही की उगीच टाइमपास करून आली आहे, तिकडेही आय प्रूव्ड माय सेल्फ. तर जे काय मी करते, मी 100% देऊन करते. आणि मग त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. तर मला खरंच खूप काही करायचं आहे आता. एक म्हणजे ऑब्व्हियसली ते ऍक्टिंग पण चालू आहे,
Right. निगेटिव्ह रोलमध्ये. दॅट इज ऑल्सो हॅपनिंग. तर तिकडे मला माझे दुसरे स्किल्स वापरण्याचे मला एक चान्स, मला एक असा मौका मिळतोय. तर दॅट इज ऑल्सो हॅपनिंग. तर मला खूप काय करायचंय. एकच असं मला विचारू नकोस प्लीज, कारण मला खूप काय माझ्या समोर जे काय कुठली काय नवीन अपॉर्च्युनिटी येईल, जे मी शिकून करू शकते. तर आणि शिकण्याचं काही वय नसतं. तर कुठलाही मी तर आय थिंक मी 80-90 झाले तरी काही ना काही शिकत असेल. तर जे काही माझ्या समोर येईल ते नक्कीच मी शिकून ते मला करायला आवडेल. सुपर. थँक्यू सो मच स्मिता, की तू तुझा वेळातून वेळ काढला आमच्यासाठी आणि तू स्टुडिओमध्ये आली आमच्यावर गप्पा बिप्पा मारायला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा एका नवीन कलाकाराबरोबर आपण भेट घेऊया. नमस्कार.